नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आपण चाललो आहोत आता जे आपलं एक धाम यमुनोत्री झालं आहे, गंगोत्री झालं आहे आणि आत्ता आपण चाललो आहे केदारनाथ धाम या ठिकाणी. तर मित्रांनो, रस्त्यात इतकं सुंदर आणि म्हणजे निसर्ग डोळ्यात सामावून घेण्यासारखं दृश्य आहे. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान धुकं पडलं आहे आणि थोडा हलका हलका पाऊस आहे. मग त्यामुळे खिडकी न उघडता हा निसर्ग अनुभवायचा आहे आपल्याला. तर ते थोडंसं आणि बघा, तुम्हाला ही सूचीपर्णी वृक्ष जी म्हणजे आपण फक्त पुस्तकात पाहिली होती, ती सुद्धा इथे मोठे मोठे जंगल आहेत त्याचे. आणि आपला प्रवास चालू आहे. थोडा वेळ असं वाटत होतं की आम्ही धुक्यातून आमची गाडी चालली आहे, पण थोड्याच अंतरावर गेल्यानंतर कळलं की अरे, ढग खाली आणि आपण वरती आहोत ढगाच्या वरती. म्हणजे हे स्वर्गात आल्यासारखंच एक अनुभव आहे. की लोक म्हणतात ना, चारधाम यात्रेला कहा गए थे आप, तो हम लोग चारधाम गए थे. चारधाम में से भी केदारनाथ धाम इज अफलातून परिसर आहे मित्रांनो. आणि इथे एक आहे की पहाडी इलाका असल्यामुळे जास्त वर्दळ नाही आहे. पण हे जेव्हा आपले कपाट चालू होतात, म्हणजे ह्या दर्शनाची आपल्याला संधी उपलब्ध होते, तो महिना एकदम उत्कृष्ट असतो. म्हणजे मे महिना ते म्हणजे अक्षय तृतीयानंतर हे कपाट उघडले जातात आणि दर्शनाला सुरुवात होते ते भाऊबीजेपर्यंत. मित्रांनो, ढगात होतो. ढगातून आत्ता आपण आलोय की इथे क्षणाक्षणाला इथे वातावरण बदलत असतं. म्हणजे ऋतूंची चेंजेस होत असतात. आणि आम्ही पोचलो आता ठिकाण रामपूर आहे. मला रस्त्यात आवड देणार आहे. म्हणजे हे कन्याकुमारीवरून चालत चालत आलेले आहेत केदारनाथ धाम यासाठी. आणि आपण रात्रीच प्रवास करणार आहोत. म्हणजे आपण जिथे पोचलो आहे ते रामपूर आहे. रामपूरवरून आपण सोनप्रयागला जाणार आणि सोनप्रयाग नंतर आपला ट्रॅक चालू होणार आहे, म्हणजे गौरीकुंडला जाणार आहे. मी इथे गौरीकुंडपर्यंत आली. तोही म्हणजे सोनप्रयागवरून थोडं गौरीकुंडपर्यंत यायला तिथले शटल म्हणजे तिथले लोकल व्हेकल आहेत, त्या व्हेकलने आपण इथपर्यंत येतो. आणि तिथून आल्याच्या नंतर गौरीकुंडलावरून ॲक्च्युअल ट्रॅक चालू होतो. पण मला तिथेच विचारलं की तू काय करणार, तू घोड्याने जाणार का कशी चालत येणार. तर मी लगेच पसंती दिली की मी घोडा खेचर करेल आणि त्याच्यावरूनच जाईल. मित्रांनो, प्रवास माझा 3.5 तासात मी केदारनाथ धामला पोचली होती. पण राजेशने तो पायी ट्रॅक केला, त्यामुळे मला तिथे जाऊन त्याची वेट करावं लागलं. आणि जवळजवळ त्यांनी सकाळी 6 वाजता केलेला ट्रॅक त्यांना तिथे यायला 2:45 झाले. तोपर्यंत तिथे रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तर मी त्यांना दाखवून तिथलं दर्शनाचं रोजच्या रोज दर्शनाचं टोकन घ्यावं लागतं. तो टोकन घेऊन मी लाईनीत उभी राहिली. जवळजवळ मित्रांनो, मी 11 साडे11ला पोचली. ते 3 वाजेपर्यंत यांची वाट बघत होती. ते लोक आल्याच्या नंतर आम्ही दर्शनाला गेलो. पण दर्शनाची रांगसुद्धा आमची आत्ता जवळजवळ संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत मित्रांनो. म्हणजे मी 11 वाजता लाईन लावली, ती माझ्या दर्शनाची लाईन 6 वाजता आली. आणि दर्शनाची लाईन 6 वाजता येऊन मित्रांनो, इथे एवढा बर्फ पडला, इथे एवढं धुकं पडलं, इथे एवढं थंडगार झालं की माझी बोबडी वळायची सुरुवात झाली होती. म्हणजे हे वातावरण मला सूट होतच नव्हतं आणि मी थांबू शकत नव्हती, असं मला झालं. आमचा आज इथे स्टे करून आज इथूनच थोडंसं अजून इथलं सगळा परिसर बघून मग खाली जायचं होतं. पण मित्रांनो, क्षणाक्षणात बदलणारा हा जो वातावरणाचा बदल होता, हा काही मला सहन झाला नाही. मग मी मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आदी शंकराचार्यांच्या जिथे त्यांचं समाधी आणि त्या समाधी नाही म्हणता येणार मित्रांनो, इथे त्यांनी तपश्चर्या केलेली त्या स्थानावर आम्ही आलो आणि तिथे दर्शन घेतलं. आणि ज्या भीमशिलाने आपल्या केदारनाथ मंदिराचं रक्षण केलं होतं त्या परिसरात मी आली. तिथेही खूप अप्रतिम वाटत होतं. आणि मेन म्हणजे त्या भीमशिलेजवळच बरेचसे तपश्चर्ये साधू संत बसलेले होते. त्यांचं सगळ्यांचं नामस्मरण चालू होतं, हे बघा. आणि हे जे मी आत्ता दाखवते तुम्हाला, इथे मोदी आपले प्राईम मिनिस्टर इथे आले होते. त्यांनीसुद्धा इथे साधना केली होती. पण मला तो ट्रॅक जाताना तिथे जरा कठीण वाटलं. त्यामुळे हे सगळे 1-1, 1.5 किलोमीटर आहे. बरोबर केदारनाथचं दर्शन झाल्यानंतर वरती कालभैरवाचं मंदिर आहे. आणि असं सगळं करत करत शेवटी संध्याकाळच्या आरतीला सुद्धा वेळेत यायचं होतं. त्यामुळे जितकं शक्य झालं ते आम्ही केलं आणि संध्याकाळची आरती करूनच आपण खाली उतरायचं असं आमचं ठरलं. मग आम्ही पण दिवाबत्ती घेऊन गेलो होतो. मग ती केली आणि छानपैकी नामस्मरण केलं. म्हणजे हर हर महादेव असे नामस्मरण जप करून आम्ही आरतीला सामील झालो. आरतीला मला असं वाटतं
त्या मंदिराची रोषणाईपेक्षा आपल्या आलेल्या भाविकांच्या मोबाईलचे स्क्रीन आणि लाईट्स इतक्या होत्या की तो प्रकाश सगळ्या ठिकाणी उजळून जात होता आणि खूप थंडी होती. बघा, ह्या माणसाने सगळ्यांनीच जे जॅकेट, कानटोपी हे आपण फक्त अगदी रेअर केसमध्ये घालतात आणि हे न घातल्याने आपण इथे उभं राहू शकत नाही. मित्रांनो, मी कानटोपी घातलेली, मी खूप ठरवलं होतं की अशी रील बनवेल, तशी रील, पण ते नॉट पॉसिबल फॉर मी. आणि बघता बघता आरती चालू झाली, डमरू वाजायला लागले आणि सगळे महादेवांचे भक्त अगदी त्या आरतीच्या तालावर थिरकायला लागले आणि मग मी सुद्धा छानपैकी आरतीचा आस्वाद घेतला. आरतीचं म्हटलं शेवट होण्याच्या वेळी आम्ही थोडंसं परतीच्या प्रवासाला लागलो. म्हटलं की त्यानंतर आम्हाला खूप गर्दी मिळेल आणि ती गर्दी त्या छोट्या रस्त्याला जमणार